नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? केज हे तालुक्याचे ठिकाण मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये आहे. येथे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य दिव्य असा मठ आहे. ह्या मठाचे संस्थापक महारुद्र केशवराव देशपांडे तथा चिदानंद केसकर स्वामी यांचा जन्म शके 1765 सन 1843 मध्ये झाला. महारुद्रराव देशपांडे हे स्वभावाने अतिशय प्रेमळ, साधे आणि सत्शीलग्रस्त होते. तसेच ते वृत्तीनेही धार्मिक होते. अतिशय उदार आणि दानशूर म्हणून ते त्यांच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्या काळी ते निजाम सरकारमध्ये उच्च पदावर अधिकारी होते. त्यामुळे त्यांचा सर्वत्र नावलौकिक दरारा आणि आदरयुक्त असा दबदबा होता. त्याचप्रमाणे त्यांना त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जहागिरी आणि वतनदार गावे सुद्धा प्राप्त झालेली होती. त्यातून त्यांना विपुल प्रमाणात स्थावर जंगम संपत्ती मिळत होती. असे हे महारुद्र देशपांडे यांचे कुटुंबीय सुद्धा अतिशय चांगले होते. त्यांना सत्शील असे 2 भाऊ व सुशील पत्नी आणि 4 मुले-मुली होते. अशा ह्या महारुद्र देशपांडे यांचा सर्वत्र नावलौकिक त्या काळी पसरलेला होता. महारुद्रराव देशपांड्यांचे सर्व काही ठीकठाक चाललेले असताना अचानक त्यावेळेला निजाम सरकारने त्यांची जहागिरी जप्त केली व सनदही रद्द केली. त्यामुळे महारुद्रराव देशपांड्यांचे वैभव होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे ते अतिशय उद्विग्न झाले आणि अशा ह्या चिंतातून उद्विग्न अवस्थेत त्यांनी विविध तऱ्हेचे जपजाप केली, अनुष्ठाने केली, देवधर्म केले. तरीही त्यांना त्यातून कोणताही आशेचा किरण दिसेना. अशा विपन्न अवस्थेतच मात्र त्यांना एक आशेचा किरण दिसला. उद्विग्न अवस्थेत असलेले महारुद्रराव देशपांडे हे खडकीकर महाराजांकडे दर्शनासाठी आणि उपाय विचारण्यासाठी आले. तेव्हा खडकीकर महाराजांनी त्यास सांगितले की मी एक साधा मानव आहे. मला अष्टसिद्धी रिद्धिसिद्धी जरी अवगत असल्या तर त्याच्या साह्याने मी चमत्कार करतो. परंतु आत्ताच्या ह्या युगामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर परमात्मा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ हे नाव धारण करून वावरत आहे. तू त्यांच्याकडे गेल्यास ते तुला उपाय सांगतील. खडकीकर महाराजांनी सांगितलेला मार्ग शिरोधार्य मानून महारुद्रराव देशपांडे अक्कलकोटाकडे प्रस्थान करते झाले.